नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांच्या घोषणेला उशीर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस हायकमांड नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत, पण दोघांचाही लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीमध्ये जाण्याचा काही विचार दिसत नाहीये। पहिल्या टप्प्यात भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर मतदारसंघ असल्याने दोन्ही जागांमुळे आता इतर 3 जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्यापपर्यंत तरी झालेली नाहीये। पाहूया। काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा कधी? पटोले वडेट्टीवार लोकसभा लढवण्यास अनुत्सुक। पटोले वडेट्टीवारांमुळे काँग्रेसच्या यादीला उशीर। आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातला मार्ग निघेल अशी आमची अपेक्षा। पहिल्या टप्प्यातील काँग्रेस उमेदवारांची यादी पाहता शुक्रवारी रात्रीचा दिलेला अल्टिमेटम काँग्रेसला पाळता आलेला नाहीये। पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असताना महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झालेली नाहीये। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांच्या घोषणेला उशीर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस हायकमांड नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे, पण दोघांचाही लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीत जाण्याचा विचार नाहीये। नाना पटोलेंनी तर लोकसभेच्या उमेदवारीमध्ये अडकवू नका असं जाहीर वक्तव्य केलंय। चंद्रपूर हे 5 आणि वर्धा अशा या 5 लोकसभेच्या निवडणुकांच्या आपल्या भागात होऊ घातलेल्या आहेत। या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत मीच तिथं लढकलो होतो आणि या 15 दिवसात मला अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन यावं लागेल महाराष्ट्रात। त्याच्यामुळे माझ्या मदतीने सरकार जे आहे आणि आपण भंडारा जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं आपण त्यापर्यंत तिकडच्या लोकांच्या अपेक्षा करतो। वडेट्टीवारांना मुलगी शिवानीसाठी उमेदवारी हवी आहे, पण त्यांना स्वतःला दिल्लीत जायचं नाहीये। काँग्रेस हायकमांडचा आपल्या उमेदवारीला विरोध नाही असं उलट वडेट्टीवार सांगतायत, तर उमेदवारी यादीसाठी उद्याचा वायदा त्यांनी दिलाय। तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे। मी जर मुलीसाठी तिकीट मागितली असेल तर दोष काय आहे? हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील। राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे आणि तिची इच्छा आहे, त्याबरोबर मी असं एक म्हटलं की त्याच्याबरोबर अनेकांची नावं दिली। काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार ठरले नाहीत, त्यामुळे प्रचार सुरू झालेला नाहीये। उमेदवारी जाहीर कधी होणार, काँग्रेस उमेदवार अर्ज कधी भरणार आणि प्रचार सुरू होणार कधी, असा प्रश्न आता काँग्रेसच्या इच्छुकांमधून विचारला जातोय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।